पिल्ले बाहेर होते असे म्हणजे तोंड फाडत होते, आता दिसून नाही राहिले यार. आले 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 होते बरे बरे बरे. बघा 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 बघा, हे बघा काय सुंदर आहे गाईज. तिची आईनी नाही का, त्यांच्या आईनी नाही का त्यांच्यासाठी जेवण आणलं असेल आता ते, म्हणून ते तोंड फाडत आहे की टाका म्हणून ते म्हणून. तिथनं नाही का जवळ दिसून राहिलं थोडं. बघा इथे आहे हा घरटा आहे, तिथे आतमध्ये ते 3 पिल्ले आहे. जे आता सर्वजण बघायला आलेले आहे ते बघा पुन्हा बाहेर आलेले ते. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. गाईज आता सध्या मी करून राहिलो आहे नाश्ता पण काय आहे तर चिप्स आहे, घरचे तळलेले चिप्स जे आपण सांगितलं होतं तुम्हाला चिप्स बनवलेले, आणि हे कुरडे आहे. ते सध्या आता नाश्ता करून राहिलो आहे मी. गाईज हे क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळता खेळता हिमांशूनी मारला जोराने बॉल, आणि यांचं कोणाचंच लक्ष नव्हतं. बॉल कुठं हरवला यांना माहीतच नाही. आता मी शोधला पण नाही भेटला. इकडे होता बॉल, आता माहित नाही कुठे गेला, तर इथून दिसलाच नाही. आता बॉल नवीन आणा लागेल है ना. कोण आणणार नवीन बॉल आता? हो, तो कोणाच्या पैशाचा होता मग? हा, कोणाच्या? हा, कोणा पैसे दिले होते? कोणा पैसे दिले होते ते? हा, मग तू तुझ्या पैशाचा आहे म्हणे ना. हा, आमच्या घरी नाही का एक चिमणीने नाही का पिल्ले दिले बघा, हे बघा. तर आतापर्यंत जे पिल्ले बाहेर होते असे म्हणजे तोंड फाडत होते, आता दिसून नाही राहिले यार. आतापर्यंत पिल्ले मस्त बाहेर तोंड काढून होते गाईज. मी मोबाईल आणायला गेलो तोपर्यंत ते आतमध्ये चालले गेले त्या घरट्यामध्ये. आहे एक आहे बाजूला, त्या साईडनं दिसणार. थांबा मी बघतो काढून. हा, आले 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 होते बरे बरे बरे. अरे यार, दिसत आहे गाईज इकडनं थोडे थोडे. हे बघा 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 बघा, हे बघा काय सुंदर आहे गाईज. वाव, 3 आहे, 3 पिल्ले आहे, 3 चिमण्या आहे, छोट्या छोट्या बेबीज आहे. वाव गाईज, काय नजारा आहे, मस्त. आम्हाला तर माहित पण नाही गाईज कधी तिथे घरटा बनला, अंडे दिले आणि ती 3 पिल्ले निघाले. पण आता सोनीला दिसलं आणि ती सांगायला लागली मला की अरे ये पटकन ये, तुला एक गोष्ट दाखवतो म्हणून. 3 आहे, 3 आहे. वा वा वा, का सुंदर दिसत आहे गाईज. वा, किती छान करत आहे. तिची आईनी नाही का, त्यांच्या आईनी नाही का त्यांच्यासाठी जेवण आणलं असेल आता ते, म्हणून ते तोंड फाडत आहे की टाका म्हणून ते म्हणून. काय बात आहे. तिथनं नाही का जवळ दिसून राहिलं थोडं. बघा इथे आहे हा घरटा आहे, तिथे आतमध्ये ते 3 पिल्ले आहे. झोपले आहे का माहिती नाही, आता इथनं दिसत नाही. थोडं झूम करतो बघा. आतमध्ये आहे, हो आतमध्ये आहे गाईज. जे आता सर्वजण बघायला आलेले आहे ते बघा पुन्हा बाहेर आलेले ते. अरे वा 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 वा, काय सुंदर दिसतंय. मला असं वाटतं की बघतच राहा. खूप सुंदर, काय मस्त वाटत आहे. मी गुगल सर्च करून बघितलं तर ही कुठली म्हणजे पक्षी आहे म्हणून, तर ही आहे रेड वेंटेड बुलबुल. आणि ते रेड वेंटेड बुलबुलचे छोटे छोटे त्यांचे पक्षी म्हणजे पिल्लू आहे गाईज, बेबीज आहे. किती सुंदर वाटत होते ना गाईज. खरंच तुम्हाला कसं वाटलं सांगाल. गाईज हा ब्लॉग आपण करूया उद्या कंटिन्यू, कारण की मला खूप लेट झालेला आहे. तर भेटूया उद्या, बाय. तर गाईज गुड मॉर्निंग. काल खूप लेट होऊन गेलो होता, तर ब्लॉग एडिट पण नाही झाला, अपलोड पण नाही झाला. आता बसलो आहे मी एडिटिंग आणि अपलोडिंग करण्यासाठी. तर म्हणजे आज तर ब्लॉग लेटच अपलोड होणार, कालचा. आता चालू आहे, आता तर लॅपटॉप चालू केला. चला मग आता मी पहिले एडिटिंग करतो, मग अपलोडिंग करतो. हे गाईज यांनी नाही का बॅडमिंटन तोडली, एक बॅडमिंटन तोडली, दुसरी आहे चांगली आता हे खेळून राहिला. कशी काय तुटली ते? खाली घासून वियानने तोडली ना. मग कशी तोडली? एवढी तुटलीच नव्हती मी जेव्हा पाहिली होती तेव्हा. हो, कोण तोडली रे तू सांग. काय? मी ना एक घर बनवलंय अंडरग्राउंड. अंडरग्राउंड इथं गेट आहे, पण केलं मी ना, काम की काय कोणी येत राहते. हा, माहिती काय, जाऊन
पूर्ण टी व्ही चालते, न्यूज चॅनल, फुटबॉल मॅच, हे पता नाही, हा माहीत नाही मला, हे वेदर, आणि त्याच्यानंतर बंद. इथं सोफा वगैरे लावला आहे मी ना, हे लॅपटॉप, काही काम वगैरे करायसाठी इथे घडी लागून आहे, इथे जाऊन तर इथं आपण काही क्राफ्ट वगैरे करू शकतो. इथं क्राफ्टिंग टेबल आहे, इथं फर्नेस आहे. आता गेट खोलून इथं वॉशरूम आहे, इथं आप समझ गए हो, टॉयलेट है, ये बेसिन, और यहाँ पर बाथटब काम नहीं करता, वॉशिंग मशीन काम करती है, बंद भी कर सकते, चालू भी कर सकते, इसको भी वैसे ही पर बंद कर देते हैं अभी. यहाँ पर एक कपडे आहेत तिथं. वा वा, छान घर बनवलं. कशात बनवलं तू हे? मिनी ब्लॉक क्राफ्ट. मिनी मस्त बनवलं. वा वा, व्हेरी गुड. तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर सांगा. भारत सोडून जाणाऱ्या व्यक्तीला काय म्हणते? हा, का म्हणते तू सांग, तू सांग. अरे हिंदुस्तान लिव्हर. दुसरा क्वेश्चन, असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहते मग आकाशात चालला जाते? काही दिवस राहते, काही म्हणजे राहते आणि मग चालला जाते. नाहीये? हिंट नाही, सांगा. असं कॉमेडी आन्सर आहे, कॉमेडी. सांगू का? हा, म्हातारा. ऐक रे, एक बाई आपल्या हजबंडचं नाव सांगते, ब्युटिफुल रेड अंडरवेअर, तर त्याचं नाव काय होईल सांग. अंडरवेअर, वेअर. मराठीत कन्वर्ट करा. अबे काही का नाही येते का नाही? नाही सांगू. सुंदर लाल चड्डा. दोघं मित्र आहे समजून घ्या, ठीक आहे. तुमच्या दोघांकडे नाही का कोंबड्या आहे, ठीक आहे. तर म्हणजे वियांची कोंबडी हिमांशूच्या घरात येऊन अंडे देते, तर ते अंडे कोणाचे? तुझे. अबे अंडे तर कोंबडीचे राहील ना, तुमच्या कसे राहील ना. तुम्ही अंडे देता का? देते का अंडे तू? मला का नसून बैरा कोण असते? या मदत आला. थांब रिदात सरक. येते का नाहीत मी सांगू? कान नसून बैरा असते. कपाचे कान असते ना, पण ते बैरेच असते, त्याला एवढी ऐकू येते. आणखी एक तसंच, डोळे असून आंधळा कोण असते? पागल, कुत्र्याला दिसते ना. हा, नारळला दोन डोळे नसते का? पण तो अंधळा असते. तर गाईज आता आम्ही सर्वजण खाऊन राहिलो आहे कुल्फी. कशी आहे रे? मला तर खूप आवडली. हो सांडू दे, तू तर सांडवशीनच. हो तू सांडवशीनच. आता मग गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा.